गणपती दर्शनाला आलोय। तर आज संडे आहे आणि आम्ही संडेला श्री महागणपती पाली येथे दर्शनासाठी चाललो। तर आता निघालो आम्ही, दुपारीचे 2:30 वाजलेत आणि आता जस्ट निघालो आहे। आरुषी आहे आमच्यासोबत आणि ती ड्रोन घेऊन निघाली आहे। ड्रोन उडवणार काय? ड्रोन उडवणार? हां, दोघी निघालेले आहेत। आरुषी हाय, चला आता आम्ही पहिलीला चाललो आहेत। आता आम्ही गणपती दर्शन पालीला चाललोय। आम्ही निघालो आता। खूप मजा येणार आहे। पाऊस थोडा पाऊस आहे। थोडा पाऊस आहे। थोडा पाऊस आलेला आहे। चला आता नंतर भेटूया। तर आम्ही जस्ट निघालेलो आहेत आणि आम्ही श्री महागणपती दर्शन पाली येथे चाललोय। माझी मम्मी आहे, आरुषी आहे आणि आम्ही तिघच जातोय। बघूया पुढे काय होतं। आणि पुढे खूप चांगलं असं वातावरण आहे। पाऊस थोडा, आता पाऊस गेला आहे पण आता पाऊस होता आणि आरुषी पण आहे आपल्यासोबत। तर खूप मजा येणार आहे आता। आरुषी आहे बोलले तर। आरुषी तुला कसं वाटतंय? मस्त। कुठे चालली तू? आम्ही दर्शन घेण्यासाठी चाललोय आणि माझी आई पण सोबत आहे। मम्मी आधी थोडा पाऊस होता, आता पाऊस गेलाय। पाऊस असता तर थोडा बरा असता। पाऊस असं जरा मस्त वातावरण झालं असतं ना। तर हा मुंबई गोवा हायवे आहे आणि रोड कोकणला जातो। हा माझा स्वतःचा खूप असा आवडता रोड आहे, कारण मला कोकण खूप आवडतो। तर इथून हा रोड सरळ चिपळूण साईडला जातोय आणि येत्या काही दिवसातच आम्ही कोकणची ट्रेनची सैर करण्यासाठी निघणार आहोत। तर ते पण आम्ही तुम्हाला नक्की दाखवू। जेव्हा आपण मुंबईवरून जेव्हा जातो अलिबाग साईडला, तेव्हा तुम्ही बघत असाल तर रस्त्यावर ही गावाकडची फ्रेश भाजी अशी लावलेली असते आणि खूप खूप अशी फ्रेश भाजी असते इकडे। तर तुम्ही जेव्हा मुंबई गोवा रोडने याल तेव्हा नक्की एकदा ट्राय करा, कारण हे एक ऑर्गॅनिक फूड असतं हे आणि त्यांच्या स्वतःच्या शेतात ते उगवतात आणि खूप चांगलं असतं हे शरीरासाठी। तर बघताय तुम्ही माझ्या मागे कोकणचा हा एक भाग आहे। आपण अलिबागच्या नजदीक आहोत आणि आपण खूप भाग्यवान आहोत की आपल्याकडे एक कोकण किनारा आहे। कोकण किनाऱ्यामध्ये आपल्याकडे पर्वतरांगा आहेत आणि खूप लोकांचा उदरनिर्वाह त्या कोकण किनारपट्टीवर होतो आणि हे आपलं प्युअर कोकण आहे। प्युअर कोकण म्हणजे एकीकडं धुका, एकीकडं भात शेती, डोंगर रांगा। ते खूप म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात आणि उत्तर महाराष्ट्रात जी लोकं राहतात त्यांना हे बघायला पण भेटत नाही, पण हे आपल्याकडे आपण खूप जवळ राहतो त्याच्या, म्हणून आपण खूप नशीबवान आहोत की आपण कोकणात राहतो आणि खूप चांगली गोष्ट आहे आपल्यासाठी। माझ्या आईने इकडे भाजी घेतलेली आहे आणि आम्ही काकडे वगैरे घेतले, एक जिगूर वगैरे घेतला आणि खूप सुंदर असे या मावशींनी आम्हाला दिलेले आहे। मुंबई गोवा रोड जेव्हा तुम्ही याल नक्की या, इथे खूप सुंदर असं वातावरण पण आहे। आरुषी काकडी कशी लागते? मस्त लागते ना? परत येणार इकडे? ओके। भारी गणपतीची स्वारी माझ्या घरी, मालवण चिपळूण सावंतवाडी, माझ्या कोकण भागात जोरी मकारी,
दिसते भारी गणपतीची स्वारी माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी मान हाका हाका माझ्या कोकण होडी यावा बशीन यावा नाहीतर सुसाट आगीन गाडी पुण्याला रस्ते सोडा माझ्या कोकणा वाटे तुम्ही वलवा गाडी पा 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 ना 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 खलबत्ता आहे ते स्वतः जे त्याचे कारागीर असतात ना ते स्वतः आपल्या हाताने बनवतात आणि याने सगळं लसूण वगैरे ठेचलं जातं आणि यामध्ये ठेचलेल्या लसूणची चव खूप चांगली असते आणि हे खूप म्हणजे खूप चांगलं फील होतं त्याच्यात आणि खूप चांगली टेस्ट लागते त्याची. हे महाराष्ट्राचे पारंपरिक असे वस्तू आहेत. हे ह्याला पाटा वगैरे बोलतात, त्याला पाटा बोलतात, त्याला जाता बोलतात आणि हे छोटे मोठे खलबत्ते आहेत. आपण हे घरातल्यांसाठी आपण हे वापरतो. तर ही आपली गाडी आहे. आम्ही सध्या वडखलच्या थोडा मागे आहोत. खूप सुंदर असं वातावरण झालं आहे. बघू शकता की मार्केट आहे. हा वाशी नाका अशा या जागेचं नाव आहे. तर आम्ही इथे नाश्ता करायला थांबलो आणि आरुषी वडापाव खाते आणि इथे जयंता कोल्ड्रिंक हाऊस आहे. खूप चांगला असं कांदा भजी, वडापाव आणि चहा पण खूप चांगला आहे त्यांचा. तुम्हाला कसं वाटलं ताई हे खाऊन? छान वाटलं, मस्त वाटलं. तुमचं पोट अगदी भरलं आहे. तुम्हाला आता कसं वाटतं इथे? व्यवस्थित वाटतं, एकदम चांगलं वाटतं ना तुम्हाला? खुश आहात तुम्ही? कुठे चाललात? कुठे? कशाला? गणपती दर्शनाला. अच्छा ठीक आहे, ओके. तू कुठे चालली दीदी? आताच आम्ही पालीला पोचलेलो आहोत. जस्ट उतरलोय, गाडी पार्किंगला तिकडे लावली. हे गणनायका सिद्धी विनायका गौरी तनया गणराज मोरया तुझ्याच पावले जग आनंदले मंगलमूर्ती मोरया. नाचू चला गाऊ चला बेधुंद बेभान हो. सा जा ने जा पाणी जा ग रे जा गा मा मा गा मा पाणी जा. गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज घरात गणपती आले. आज वाजत गाजत आमच्या घरात आले हो गणपती आले. सण साजरा झाला आज घरात गणपती आले. आले रे आले
नमस्कार. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. आत्ताच आमचं मंदिरात दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता इथे त्याच्या गावाला उभे आहोत. सगळेजण इकडे फोटो काढत आहेत. दर्शन झालेलं आहे आणि आम्ही इथून इथे निघालो आहे. आज संडे आहे त्याच्यामुळे थोडीफार गर्दी आहे.